हॅलो गाईस, तर कसे आहात तुम्ही सगळे लोक. तर ह्यावेळेस व्लॉग जरा लेट आला आहे कारण घरी थोडी धावपळ चालू होती दिवाळीची मध्ये आणि आता ॲन्युअल कॉन्सर्ट होणार आहे शाळेत, तर त्याचीसुद्धा खूप धावपळ होती. त्यामुळे टाईम मॅनेज होत नव्हता. फिक्स रूटीन जे असतं ते थोडं बिघडत होतं. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये काय ते पाहू. तर आज जस्ट असंच घरात बसलेलो होतो. दुपारी तर जेवण झालं, मग रात्री थोडं हलकं खायचं असा विचार झाला. तर मग काही असं वेगळा विचार होता. मग चला आता एवढं वेगळं काय, कारण एवढ्या रात्री तर जमणार नाही, शक्य नव्हतं. तर यावेळेस आता मॅगी बनवतो. तर म्हणजे मी जेव्हापासून मॅगी खातो आहे, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 3rd 4th 5th 6th पासून, तेव्हापर्यंत मी मॅगी म्हणजे स्वतःनी बनवलेली नव्हती, मम्मीच बनवत होती. तर यावेळेस मम्मीला वाटलं की चला यावेळेस मी ट्राय करतो, तर बघू आपण. तर तुम्ही बघू शकता पॅकेट फोडलं गेलं आहे. तर आपण बघू आपण की मॅगी बनवू. एक ग्लास बघितलं की मी पाणी घेतलेलं आहे. 1 ग्लास मी पाणी या कढईत टाकतो. काय अजून टाकू? तर तुम्ही सगळे बघताय. तर 1 ग्लास अजून पाणी टाकायला लावलं मम्मीने. मम्मी सांगेल तसंच करायला लागेल, शेवटी मम्मी आहे. मी आणि मम्मीसुद्धा खाणार आहे कारण पप्पा थोडे कामामध्ये आहेत, त्यामुळे काही जमणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल मॅगीचं पॅकेट फोडून घेऊ. 2 टाकू ना? थोडं गरम होऊ देऊ. आता येणाऱ्या 21-22ला ॲन्युअल कॉन्सर्ट आहे, तर त्याच्याच स्कूलकडनं अँकरिंगसुद्धा भेटली. तर त्याचाही फुल व्लॉग, फुल एक्सटेंड व्हिडिओ पण तुमच्यासोबत येणार आहे. तर तो पण नक्की बघा आणि ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटेल. म्हणजे नाशिकचे जे पोद्दार आहे, आधी होतो सोलापूरच्या पोद्दारला, ही पोद्दार पाथर्डीच्या एरियात आहे आणि चांगलं मोठं ग्राउंड आहे. स्टेज वगैरे असणार आहे, मोठी स्क्रीन असणार आहे, डिस्प्ले वगैरे असणार आहे. आपण त्याच्यात अँकरिंगचं म्हणजे दिसेलच की फुल स्क्रीनमध्ये माझी अँकरिंग पण दिसेल. तो पण व्हिडिओ एक मम्मी किंवा पप्पा दोघांमधून कोणी शूट करतील. तो पूर्ण व्हिडिओ शूट होणार आहे की कसं काय होतं आहे, कोण कोण येणार आहे, तिथे काय फंक्शन होणार आहे, कसं काय करायचं आहे. तर तो सुद्धा व्लॉग भेटेल. तर लास्ट व्लॉगमधले मी माझ्या भावाबद्दल मेन्शन केलं होतं. तर जस्ट एक छोटा रिकॅप घेऊ, बघू त्याला कसं आहे. माऊ हा बघा, हा एका जागी अजिबात थांबत नाही. हा फक्त एकच काम करतो, खातो आणि पूर्ण घर फिरून येतो एकदा. आत्ता हा तिथे हॉलमध्ये होता, हॉलमधून हा 2nd बेडरूममध्ये आलाय. व्हिडिओ तिथून घेत हा 2nd बेडरूमपर्यंत येतो. त्याच्याजवळ तुम्ही खेळणे टाका, किती पण माणसं बोला, तो ऐकत नाही. तो फक्त माणसांकडे तेवढ्या पुरतं लक्ष देईल आणि परत दुसरीकडे येईल खेळून जायला. तर आपण याला उचलून घेऊ. फायनली आपण याला उचलू आणि त्याच्या जागेवर टाकू. हे बघा गाईस, हा त्याचा प्लेसमेंट. सगळीकडे खेळणे पडलेले आहेत. मी फर्स्ट ऑफ ऑल लाईट बंद करतो. तर हे बघा, लगेच उलटा झाला. त्याचं नाव तुम्हाला माहितीच असेल. नाही, मी लास्ट व्लॉगमध्ये नव्हतं सांगितलं. त्याचं नाव रियांश ठेवलंय. बघू आपण पाणी उकडलंय का, थोडं अजून उकडू देऊ. व्लॉग टाकायला टाईम याच्यासाठी ॲडजस्ट होत नाही की 9th ग्रेडमुळे थोडं क्लासेस, कोचिंग आणि डेली रुटीन पण मॅनेज होत नाही ना. तर संडेला फ्री होतो आता, अभ्यास वगैरे काल केला होता. तर आज अचानक आयडिया आली की आपण एक व्लॉग टाकू. तर म्हटलं की चला आज एक टाकू व्लॉग. म्हणजे खूप दिवसापासून मनात विचार चालूच होता की आपण एक व्लॉग टाकू. तर चला बघू आपण पुढे काय होतं. अजून एकदा हे बघा,
मम्मी जरी इथे कामं आवडत असली ना, डबा वगैरे असेल ते सगळं ओढतो, इकडे तिकडे पाडतो. त्याला दूध पाजताना, पेज खाऊ घालताना हात मारेल आणि पाय सुद्धा मारतो. सगळं पेज सांडले जाते आणि मम्मी अजून मम्मीला पण खूप राग येतो त्याच्यात. ए पाणी उकडलं मम्मी, टाकू त्याच्यात. सो आता हे तुम्ही बघा, इकडे ये ज्याच्यात आपण मॅगी टाकू. मम्मा 2 ना. सो पहिला फ्लॅश आपण टाकू, डायरेक्टली तोडून टाकू ना. सो फर्स्ट हाफ आपण टाकला आणि हा घेऊ सेकंड. माझा विचार अजून चालू होता की नंतर याच्यानंतर आपण एक मॅगी सुशी बनवताना सुद्धा व्हिडिओ टाकू. आता मॅगी सुशी म्हणजे नक्की काय? तुम्ही सुशी हे नाव ऐकलंय? ही एक जॅपनीज आणि चायनीज डिश आहे ज्याच्यात मीट बॉल्स सारखे व्हेजिटेरियन्स म्हणजे व्हेज असतात ते बॉल्स एक्झॅक्टली थोडेसे मर्ज्ड होता टोमॅटो सॉसमध्ये आणि जे त्याचे जे क्रिस्पीनेस असते ते थोडीफार मॅगीने हे केल्यामुळे ते. सो आपण याला नीट टाकू, मसाला टाकतो. सो एक 2 टाकल्या का? हो 2च टाकले. त्याला बघ सध्या तर मम्मी कामा आवरते आणि हा बघा त्याला घर फिरायला खूप आवडतं. त्याच्याजवळ बसू थोडं तरी. बघू आपण आता याची मस्ती. तो इकडून तिकडे फिरत असतो. तो आय थिंक 1 महिना अगोदर का 2 महिन्या अगोदर त्याला बेडवर टाकलेलं होतं आणि म्हणजे मी सुद्धा पुढे गेलो काहीतरी कामाला तर तो डिरेक्टली बेडवरून खाली आला. रडला अजिबात नाही, पण बेडवरून आला खाली पडला. त्याला असं म्हणजे जाणवलं नाही की काय झालं, पण तो रडला नाही. मम्मीने थोडं जवळ घेतलं तेव्हा थोडंफार रडला असेल. त्याला मी पण एकदा उचललं होतं ना, तर उचलताना मी जस्ट असं खाली गेलो म्हणजे जमीन ही खालची जमीन आणि वरतून एवढंच डिस्टन्स असेल म्हणजे इथेच असं असेल तो आणि इथून अशी खाली उडी मारली तर पडला होता. मी पडलो होतो तसा पडला होता. त्याच्यानंतर जो आमच्या घरचा दिवाण आहे त्याच्याजवळ त्याला खेळायला टाकतो आम्ही. असं करून डोकं मारतो त्याला, नंतर लागल्यावर रडतो. म्हणजे एकदा तो खेळायला लागला ना की त्याला खेळूच द्यायचं. आपण असं त्याला जवळपास कोणी जर दिसलं तर तो अजून मस्ती करायला लागतो. आपण याला खाली टाकू आणि सो मम्मीने याच्यात मसाला टाकलाय. थोडी मेला हलवून घेतो. तुम्ही हे बघू शकता की आपली मॅगी एकदम छान. म्हणजे ॲज युजली डीमार्टला जेव्हा आम्ही जातो ग्रॉसरी वगैरे घ्यायला तर म्हणजे जेन्युअनली सांगायचं तर आम्ही खरंच म्हणजे मॅगी घेत नाही. आधी मी 6-7 पर्यंत जोपर्यंत होतो 6-7-8 पर्यंत तेव्हा मॅगी घ्यायचो येल्लो जी फक्त ती मॅगी असते. ही इप्पीची आहे रेड जी असते. ही मॅगी आम्ही घ्यायचो कारण आता हा बघा तीच येल्लोवाली घ्यायचो ती. कारण पण नंतर कळलं की ती थोडी हार्मफुल असते. म्हणजे तीच हार्मफुल नाही तर म्हणजे तुम्ही जे आपण पॅकेज्ड गोष्टी घेता त्या सगळ्या हार्मफुल असतात. म्हणून जास्त करून पॅकेज गोष्टी टाळा घ्यायचे. सो आपण बघू की अजून पुढे काय काय आपण करायचं. हे बघा मॅगी तयार झाली आहे.
सो आपण हे तुम्ही मॅगी बघू शकता. हां, तर आपण ती येल्लोवाली घ्यायचो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही मॉलमध्ये जात असाल, डीमार्टला जात असाल, मोस्ट ऑफ द करून लोक जास्त त्या डीमार्टला जातात. तर तिथून जी तुम्ही शॉपिंग करता किंवा नॉर्मल किराणा स्टोअरवरून जी शॉपिंग करता तुम्ही, तर आता तुम्हाला एक कंडिशन सांगतो. एक दुकानदार जर त्याच्या इथे सेल ठेवतोय तर त्याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं फक्त एकच कारण आहे. जो त्याच्याकडे स्टॉक असतो ना, तो जेव्हा त्याच्या एक्सपायरी डेटच्या जवळ येतो, समजा एक ओरिओचं पॅकेट आहे, पुढच्या 2 दिवसात तो एक्सपायर होणार आहे आणि मी सेल ठेवला की या ओरिओच्या पॅकेटवर सेल आहे, ते ओरिओ 40 रुपयाचं मी तुम्हाला 20 रुपयात देतो. 20 ही तुम्हाला वाटेल की बरोबर पाहिजे, पण ती त्या दुकानदारासाठी नसते ॲक्च्युली. तर कृपया करून ह्या अशा गोष्टी टाळा. कारण एखादा व्यक्ती जर तो सेल लावतो तर त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असतं. आणि असं नाही की तो त्याच्या प्रॉफिटसाठी किंवा कस्टमर वाढवण्यासाठीच तो सेल करत असतो. तर हे कारण तुम्ही जास्तीत जास्त लक्षात ठेवा. याच्याने कसं आहे, तुम्ही चांगले राहाल, तुम्ही हेल्थ चांगले राहाल. याच्याने 2 गोष्टी चांगल्या राहतील. तुमची हेल्थ चांगली राहील. हेल्थ चांगली राहिली तर तुम्ही कामं नीट करू शकाल. कारण त्या ज्या गोष्टी असतात ते एक्सपायरी डेटच्या जवळ असल्यामुळे करतात. बरं, सेल आहे ना, सेलमध्ये तुम्हाला जर हे करायचं आहे की सेलमध्येच तुम्हाला जर घ्यायला जायचं आहे ना, तर मी एक गोष्ट तुम्हाला प्रेफर करतो की जेव्हा सेल चालू झाला आहे, अप्रॉक्सिमेटली समजा की मी सेल चालू केला 8 दिवसाचा, तर तुम्ही या 6व्या किंवा 7व्या दिवशी, कारण तोपर्यंत त्या दुकानदाराला माहिती असतं की आता एक्सपायरी डेट जवळ आहे, कोणी कस्टमरला हे माहिती आहे, तर ते येणार नाहीत. कारण 6व्या 7व्या दिवशी जर तुम्ही गेलात तर तोपर्यंत तो दुकानदार त्याचा नवीन स्टॉक मागून ठेवतो. पण तरी पण कन्फर्मेशनसाठी, हो 2 ग्लास टाकले, तर कन्फर्मेशनसाठी तुम्ही ते पॅकेट चेक करा की एक्सपायरी डेट कधी आहे. म्हणजे मी अकॉर्डिंग टू माझ्या व्ह्यूने सांगितलं आहे. कारण माझ्या वेळेस असं असतं की म्हणजे मी 6व्या 7व्या दिवशी जरी गेलो सेलच्या, तरी ती गोष्ट नवीन स्टॉकमधली असते. त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. यामुळे ती मॅगी तो 18-1वाला पॅक आम्ही आत्ता आणला, म्हणजे ह्याच किराण्यात आणला. कारण आम्ही इथून मागचे जे सगळे ग्रोसरी वगैरे भरले त्याच्यात मॅगी घेतलीच नव्हती. मी 6-7 पर्यंत होतो तोपर्यंत मम्मी पप्पा आणायचे, कारण ग्रोसरीमधून त्यांना माहिती असायचं मी मॅगी खातो वगैरे. कधी कधी म्हणजे सॅटर्डेला हाफ डे स्कूल असायची तेव्हा टिफिनला न्यायचो, तो पण गरम गरम पाठवायची मम्मी. 12 वाजेपर्यंत स्कूल राहायची तेव्हा, म्हणजे गरम गरम यायची ती पण सॅटर्डे वगैरेला. आणि असं नॉर्मली युजली तर कधी मॅगी खाल्लीच नाही. तर हे तुम्ही बघू शकता आपली मॅगी. आता आपण त्याला झाकलं, थोडं स्टीम वगैरे होऊ देऊ. तोपर्यंत आपण हॉलमध्ये येऊ. तर ॲन्युअल कॉन्सर्ट सोडून जर माझ्या क्रिकेट मॅचेस असल्या तर मी त्याच्याही व्हिडिओ टाकेल. क्रिकेटमध्ये मला बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे, तर मी त्याचा पण व्हिडिओ टाकेल. आणि एकदा आमची म्हणजे जी सोसायटी आहे ती पण आपण एक्सप्लोर करू एकदा. म्हणजे मी एक पण ब्लॉग असा नाही बनवला की ज्यात आपण सोसायटी मेन्शन केली असेल, तर त्याच्यात मी तुम्हाला माझे फ्रेंड्स पण दाखवेल. माझा एक बेस्ट फ्रेंड आहे तो पण दाखवेल. सगळं आपण मेन्शन करू की म्हणजे सुट्टीच्या दिवशी सकाळपासूनच चहलपहल अशी सुरू होऊन जाते सोसायटीत. मुलांचा असा गवगवाट राहतो सगळीकडे, तर त्यामुळे असं बोर वगैरे तर काही होत नाही. पण मीही युजली संध्याकाळीच वगैरे जातो खेळायला, कारण सकाळपासून ते एनर्जी तेवढी डाऊन होते. त्यापेक्षा काहीतरी इंटरेस्टिंग वगैरे दुसरं काहीतरी करत राहायचं. युजली आता तर फक्त टी व्ही बघतो. व्हिडिओ गेम्सचा शॉक आहे तो एक असतोच, आणि थोडंफार गेमिंगही चालू असतं. पण म्हणजे इथे नाही, कारण स्टडीजमुळे जमत नाही घ्यायला. म्हणजे कधी कधीच घेतला तो पण फक्त गाणे वगैरे ऐकायसाठी. आणि नॉर्मली जेव्हा मी मोबाईल घेतो मग तो एकतर गावाला गेल्यावर आजी बाबांकडे, नाहीतर मग दादा दिदी वगैरे तिकडे असतात तिथेच, किंवा एखादं सोय ट्रॅव्हलमध्ये असलो तेव्हाच भेटतो. असं नॉर्मली कधी मोबाईल घेणं होत नाही शक्य. पण ब्लॉग बनवण्यासाठी असं तेवढं म्हणजे मॅनेज होतो तेवढा टाईम. तर त्याला आता खाऊ घातलंय. तर त्याचं म्हणणं असतं की मला तुम्ही कड्यावर घेऊनच फिरा, मला असं एकटं सोडू नका. तर आपण थोडा वेट करू.
मी तुम्हाला मॅगी झाल्यानंतर लगेच भेटतो. गाईस चला आपण आता मॅगी बघू. थंडी पण खूप वाढली आहे. सो थंडीमध्ये आहे ना मॅगी खायची मजा वेगळी आहे खरं. मॅगी वडापाव स्पेशली मुंबईचा. हे बघू शकता तुम्ही मॅगी. सो आपण हिला सर्व करू. हे बघू शकता तुम्ही एकदम गरम गरम आहे. गरम मॅगी एकदम छान लागेल. तर हे बघा कसं बघतोय तिकडे. सो ठीक आहे. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. तर हा ब्लॉग थोडा वेगळा होता. छान वाटेल तुम्हाला तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईबही करा. बाय बाय.